Good morning. Welcome to DLB Learning Point. Today we will learn English subject of BCom first year first sem. First we will see the poem. This poem name is Invictus. This is written by William Ernest Henley. आपण आज या कवितेचा मराठी सारांश बघूया. मराठी सारांशात ही कविता आपण बघूया. कविता आहे, आउट ऑफ द नाईट दॅट कवर्स मी ब्लॅक ॲज द पीट फ्रॉम पोल टू पोल आय थँक वॉट एव्हर गॉड्स मे बी फॉर माय अनकॉन्क्युरेबल सोल. इन द फेल clutch of circumstances, I have not winced, not cried aloud. Under the unblugged goings of chance, my head is bloody but unbowed. Beyond this place of wrath and tears looms but the horror of the shade. And yet the mist of the years find me unafraid. It matters not how straight the gate, how charged with punishment the scroll. I am master of my fate, I am captain of my soul. या कवितेचा आपण मराठीत सारांश बघूया. इन्व्हिक्टस म्हणजे अपराजित. कवी सांगत आहे की कवी जीवनात अनेक दुर्दैवाचा सामना करतात. त्याला वाटते की तो नरकसारखा काळ्या अंधारात पूर्णपणे बुडाले आहेत. तरी पण तो ईश्वराला त्याच्या अपराजेय आत्म्यासाठी धन्यवाद देतात. प्रतिकूल अवस्थेची भयंकर पकड याच्यात कवीने आपली वेदना प्रकट केली नाही. तो जोराने रडला पण नाही. यद्यपि त्याला वाटते की त्याचे डोके रक्तरंजित आहे. तो न वाकलेला राहतो. दुसऱ्या शब्दात जर बघितलं आपण, तो आपल्या दुःखदायक अवस्थेच्या शरणात जात नाही. या जगात प्रत्येक मनुष्य मृत्यूच्या भीतीने घाबरतात, पण कवी मृत्यूशी घाबरत नाही. मृत्यूनंतर त्याला ईश्वर काय शिक्षा देणार याची पण त्याला भीती नाही. स्पष्ट आहे की तो आपल्या जीवनात शौर्याने नियंत्रित करतात. तो स्वतःची तुलना एका कॅप्टनाशी करतात, जे आपल्या जहाजाला जीवनाच्या वादळी सागरात शौर्याने आणि सुरक्षिततेने चालवतात. असा या कवितेचा सारांश आहे. जर तुम्हाला कविता आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.